कडूपण गेले दिया सेंद कडूपण गेले तैसे आमा केले पांडुरंग तैसे आमा केले पांडुरंग कनिया देने आ
Krudalova
पिकलिया सेंद कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंग काम क्रोध लोभ निवाले टाईचे अवघी आनंदाची सृष्टी झाली आठव नाटव गेले भावा भाव झाला स्वयमेव पांडुरंग हो काम क्रोध लोभ निवाले ठाई अवघी आनंदाची सृष्टी झाली तुका म्हणे भाग्य या नावे म्हणे जे पिकलिया सेंद कडूपण गेले काम क्रोध लोभ निमाले ठाईचे आठव नाटव गेले भावा भाव तुका म्हणे भाग्य या नावे म्हणे जे संसारी जन्मी जयाच लागे काम क्रोध लोभ निमाले ठाईचे अवघी आनंदाची सृष्टी झाली गंगा विशुद्धम निदपाद परशम सर्वेष्टितम चुंबितम पुण्यस्थानम सराले स्थितम तम समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरि योगिराजम तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदालंकृतम साधु संन्यास योगम मुखयश वेदांत शास्त्रार्थ नित्यं नमो मानिक अग्रिम ब्रह्म स्वरूपम महायोग पीठे तटे भीमरत्यम वरम पुंडलिकाय धातु मणेन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम नमो ज्ञानेश्वराज नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा स्वपन देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली अदत्र जननी देवाची घ्यावी घ्यावी माझी सेवा दिन दुर्बलाची देवा दिन दुर्बलाची देवा दिन दुर्बलाची कीर्तनी उभ्या सती लोका टाळ मृदंग श्रोती देखा तया माझे दंडवत मस्तक हे पायावरी या वारकरी संताची पिकलिया सेंद कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंग काम क्रोध लोभ निमाली ठाईचे अवघी आनंदाची सृष्टी झाली प्रस्तुत प्राप्त प्रसंगी यथावकाश शतावधान अल्पशा वेळेमध्ये अल्पशा बुद्धीप्रमाणे कीर्तनरूपी वाक्पुष्प सेवेकरता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायातील थोर प्रचारक प्रसारक वारकरी संप्रदायातील कळस अग्रस्थान असणारे जगतमान्य देवमान्य संत जगद्गुरु तुकोबारा यांचा चार चरणाचा उपन्यास पद्धतीमध्ये असणारा दृष्टांत सह सिद्धांत क्रियामान अभंगाचं विवरण प्रक्रिया असावी अशी न्यायशास्त्राची एक प्रणाली तद्वत त्या न्यायाप्रमाणे दृष्टांत समसिद्धांत सेंदाच्या प्रक्रियेनं 3.5 हाताच्या नरदेहाच्या ठिकाणी परमात्मा प्रीतीची एक बांधिलकी व्यक्त करणारा चार चरणाचा अभंग सेवेकरता निवडला विठ्ठल आता 1 तास उरला खटवांगराया गेला तर आवड मारत 1 तासाच्या आत आवरायचं 7 ते 9 ला काही मर्यादा आहे त्या उल्लंघन करता येत नाही आणि जास्त मला बोलता येत नाही कारण मी 5G बोलणारा माणूस आहे BSNL ला रेंज येईल इतका आखाड्यातल्या वारकऱ्यांकरता फोडून सांगता येत नाही मला सुज्ञ पद्धतीचे सगळी जाणकार मंडळी हा त्यावरून वेळेचं बंधन प्रत्येकाला कळलं पाहिजे चला पुढे घेऊन जातो श्री क्षेत्र असणाऱ्या गुंजळवाडी काशी विश्वेश्वर भगवान परमात्म्याच्या पावनपुणी झालेल्या भूमीमध्ये सुंदर असणारा हा नामजप सप्ताहातील असणारी तृतीय दिनाची सेवा माझ्या वाट्याला आली सप्ताह कमिटी आयोजक नियोजक संयोजक गावकरी टाळकरी माळकरी शाळकरी वारकरी सर्वांच्या अथक प्रयत्नातून सालाबाद प्रमाणे तितक्याच आनंद उत्साहामध्ये चालत असलेला सप्ताह आणि मला वाटतं आपल्या संपूर्ण तालुक्यामध्ये वैभवाच्या दृष्टिकोनातून वैभवशाली संपन्न आणि सगळ्या सप्त्यांना लाजवणारा सुंदर असं आयोजन नियोजन सर्वांच्या वतीनं असणाऱ्या टाळ्या आमचे मित्र परमादरणीय गावचा असणारा ज्येष्ठ नागरिक आदरणीय नरेंद्र भाऊंच्या माध्यमातून ही सेवा माझ्या वाट्याला आली फार धडपड असते महाराजा माणसाची परमार्थाच्या बाबतीमध्ये मी खरंच सांगतो राजकीय आणि परमार्थिक समीकरण त्यांनाच येऊ जाणं राजकीय क्षेत्रातले आम्हाला तिकडं नेतील इकडं नाही आणण्याची पण ते पुन्हा इकडं परमार्थाकरता आणतात गुणीजन गायक वादक परमित्र आदरणीय अभिषेक महाराज जगदाळे असतील आमचे बीटी महाराज आदरणीय आमचे भरत महाराज असणार ते का ते जवळ आलं का नाव विसरतात अगदी भरत महाराज गुणीजन वाशिम जिल्ह्याचं भूषण असणारी विद्वान मंडळी आदरणीय आमच्या त्या ताई शास्त्री गुणीजन विद्यार्थी आदरणीय माझ्याबरोबर आलेले नाना तुम्ही सर्व श्रोतृवर्ग निर्धारित वेळेमध्ये अभंगाकडे ओळण्याचा प्रयत्न विठाला
पिकली सेंदाचं कडू पण जाण्याची व्यथा मांडतात. नेमकी सेंद म्हणजे काय त्याची एक बारी भाषिक व्याख्या समजून घ्या, तर स्वरूपाने पुढे जायला फार सोपं जाईल. आदरणीय बिराजदार बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. बिराजदार बाबा जर विराजमान असल्यामुळे काय भीती नाही त्या दृष्टिकोनातून. नानांचं त्यांची असणारी जुनी मैत्री असं म्हटले नाना, मला माहित नाही कारण एवढा वय माझं नाही, त्यामुळे समकालन जोडता येणार नाही मला, पण आहे ना मग काय हरकत नाही. चला पुढे घेऊन जातो. तदस्वरूपाने सेंद या शब्दाची जर व्याख्या करायला गेलं तर सेंद काय म्हणतात तुमच्याकडे, म्हणतात त्याला सेंदाला काय म्हणतात? शेंदाडच म्हणतात ना, शेंदाडच म्हणतात का? हा चला त्या शब्दावर पुढे नेऊन जाऊ. शेंदाडाची एक पूर्व अवस्था आहे ना, पूर्व अवस्थेला असताना त्याचा कलर बोलत चला हिरवा असतो, त्याची चव कडू असते आणि स्वभाव कडक असतो. ते असणार त्याची साजो असणारी शेवटची अवस्था, परिपूर्ण अवस्था त्याला प्राप्त झाली की त्याचा कलर पिवळा होतो, त्याची चव गोड होते आणि मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त असणारी मृदू त्याची अवस्था होते. हे झाले त्या शेंदाची. पण या 3.5 हाताच्या शेंदाला सुद्धा 6 अवस्था आहे. या कोणत्या कोणत्या अवस्थेतून जायचं त्याचं 9 वाजेपर्यंत चिंतन मांडण्याचा प्रयत्न. विठाला 3.5 हाताचं एक शेंदड तुकोबाराय म्हणतात भगवान परमात्म्याने निर्माण करून दिले. याला असणारं कोणत्या रंगामध्ये रंगवायचं, हे सुंदर चाललेल्या उत्साहामध्ये पारमार्थाच्या रंगामध्ये रंगवायचे. का रंगवायचे? पहिला क्रियामान आहे त्याला सुख सापेक्ष क्रिया व्यतीत करायचं. न्यायशास्त्राची पहिली प्रणाली आहे का जनरेशन बिटवीन द गॅप, एक प्रणाली येते नाना, नवीन आणि जुन्या पिढीतली असमाधानकारक अवस्था. न्यायशास्त्रात PhD करण्याकरता तुम्ही सुज्ञ मंडळी आहात, मी काय 10वी-12वी नापाचं कीर्तन करणे, त्यामुळे थोडंसं सुज्ञ पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करतो. ऐका, प्रत्येकाला सुख सापेक्ष क्रियेकरता बसलेला इथं आलेला प्रत्येक जीव आहे. फार ताकदीचं वाक्य बोलो. संसारामध्ये जर अब्जावधी औदार्य, वीरत्व, शौर्य, संतती आणि संपत्ती हे 5 भोग युक्त असताना जर माणसांकडे सुख असतं तर माणसं किमान मरते समय सुद्धा म्हटले असते. वयस्कर झालेले व्यक्ती सुद्धा म्हणतात आता काय नाही महाराज, आता फक्त राम राम आणि मग आराम. माझं वाक्य कळतंय ना? म्हणजे प्रत्येकाला 100% ज्ञात आहे की जे पारमार्थात समाधान आहे, जे पारमार्थात सुख आहे ते अनत्रय साधनांमध्ये कोठेच नाही. नाना साधनांच्या केल्या खटापटा तरी सुद्धा ते सुख त्या पद्धतीचं नाहीये. मग किती सुखी आपल्याला संसारामध्ये रात्रंदिवस जर विचार करायला गेलं तर व्यथित झालेला जीव इकडे येतोय. फार सोपं बोलू का आदरणीय सगळे सुज्ञ मंडळी? संसारात जास्तीत जास्त तुम्हाला वैताग होईल, वैराग्य नाही होणार. काय होईल? वैताग होईल, वैराग्य नाही होणार. वैराग्य होण्याकरता तितकी ताकद असावी लागते. सद्गुरू गंगागिरीजी महाराज वैराग्य ऐकायचं एका शब्दात सांगतो. वैराग्य काय असतं? कोणत्याही वारीला निघले की उदरनिर्वाहापुरती जी झोपडी असायची ना, ती आतल्या सर्व सामान्यासहित तिला पेटवून द्यायची, मग जाळूनी संसार बैसवलं अंगणी, याला वैराग्य म्हणतात. आपल्याला जमेल? टेंभुर्णीतून वारकरी मला म्हणला मला आहे ना पुढच्या ST स्टँडवर सोडा रात्री 1:30 वाजता. ना गप्पा नाही, वास्तव परिस्थिती सांगतो. 1:30 वाजता स्टँडवर सोडला, म्हणला घरी आग लागली. वाईट वाटलं, म्हणलं वारकऱ्याच्या घरी असं घडू नये. तो सकाळी 7:30-8च्या दरम्यान घरी पोहोचला आणि मग मला फोन केला. काय महाराज ते अर्धवट ऐकलं. म्हणलं काय झालं? आग आपल्याने शेजारच्या वळायला लागली होती. इतका तर परमार्थ आहे आपला. असा जर असेल त्याच्यात सुख आहे. म्हणजे सुख किती प्रकारे शोधावं लागतं. पहिली व्यथा आहे शेंदाची, नीट ऐका. इथं बसलेला प्रत्येक जण सुखाकरता धडपडे. फार सोप्या बोलू. लहानपणी आपल्याला शाळेत म्हणतात बाळा जरा चांगली शाळा शिक, सुख भेटेल. शाळा या शब्दावरून वाक्य आठवलं बघा नरेंद्र भाऊ. माणसाने माणसाला शाळा शिकवाय पण शाळा करायची शिकू नये. कलियुगात शाळा करायची जास्त शिकवतात, शाळात नाही शिकवत. ही कलियुगातला दुर्दैव आहे. विश्लेषण आहे का शब्द सोप्या भाषेमध्ये कीर्तन करायचं आपल्याला 5Gत पुढे न्यायचं. फक्त सुज्ञ पद्धतीने ऐकलं तर कीर्तन कळेल, नाही तर कोणी म्हणून कालचं पार मांडपाच्या वरून गेलं भाऊ, असं व्हायला नको. ऐका, लहानपणी शाळेत म्हणतात बाळा चांगली शाळा शिक, पुढचे दिवस बोला 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 सुखात जाते. तारुण्य आलं की माणसं म्हणतात आता थोडं विद्यालय महाविद्यालयीन शिक्षण हा काळ जरा वेडा असतो. न माने जनासीन म्हैसे हिंडे जगा माझी, ही तद्वत बुद्धी असते. पुढचे दिवस सुखात जातील. 2चे 4 झाले की माणूस स्वतःच म्हणतो चांगलं कष्ट केलं पाहिजे, पोरावळ बाळांचे दिवस सुखात जातील. आणि म्हातारपणी धडपड करायला लागले की आपण एखाद्या ठिकाणी जाऊन बाबा आता काय वय राहिलं का? नाही महाराज आता थोडेसे हातपाय चालवले का पुढचे दिवस सुखात जातील. कोणते? सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती अंजना
जीवनामध्ये सर्व प्रक्रियेचा सुखाकरताच प्रयत्न आहे. फार सोपं विचारू, सुखाची सापेक्ष व्याख्या काय? फार सोपं विचारतो तुमच्या भाषेमध्ये. नेमकी सुख कलियुगातलं म्हणजे सुख म्हणजे काय? हा जर प्रश्न विचारला मी सर्वसामान्य, काय उत्तर असेल बरं? प्रत्येक माणसाला विचारलं की काय धडपड, काही नाही, आहे ते दिवस सुखात घालवायचे. नेमके सुख म्हणजे काय? या शब्दाची व्याख्या ऐकू. क्रियात्मक कार्याच्या ठिकाणी नकारात्मक भेदादी कृती जीवाकडे नेक तया नाम सुख. शंका घ्यायला नको की आवड मार्गाचा अभ्यास कमी होता. याच्याकरता पाहुण्या ग्रंथी करावे कीर्तन, पाहून युट्यूब चोरावे नाही. आता काळ त्यांचाच चाललाय. गाडी घोंगरापर्यंत गेले लोक, अजून हाकायला बाया नाही बसावला. विठाला सुखाची व्याख्या काय असेल? मला फार सोप्या भाषेत सांगतो. कलियुगातलं सुख फक्त एवढंच. बोला बोला बोला. कलियुगातलं सुख काय? मी बोलत नाही. बाई रे कशी म्हणते नाही तर खेळायचं असेल तर आमच्या दोघांमध्ये व्हायचं. ते आमच्या आम्हालाच कळायचं कोण किती आडवा गात आहे. आणि मी नावाने आवडेल, गाऊन सुद्धा अवघड आहे. त्यामुळे तेवढा चांगल्यापैकी अभिषेकला माहिती ही एक ताल आहे ना, त्या पद्धतीने कळलं पाहिजे. गायन ही एक छंद आहे, ती एक कला आहे, ती जोपासता आली पाहिजे. चला मला पुढे न्यायचंय. प्रत्येकाला याचं सुख अपेक्षित आहे. किती जणांना किती भेटल्यानंतर सुखी आहे? मला फक्त एकच वाक्य विचारायचं, वेळ कमी पडेल. बसलेल्यापैकी एखाद्या व्यक्तीने आता मला हात वरती करून सांगावं, महाराज माझ्या जीवनामध्ये कोणतंच सुख मिळवायचं राहिलं नाही. असा जर एखादा व्यक्ती असेल तर कीर्तन संपलं, सेल्फी घेऊ आपण. आणि असाही एखादा दाखवा का इथून पुढे कोणतंच दुःख राहिलं नाही. या क्रियेच्या भेदामध्ये माणसं जास्त सुखी. म्हणजे सुख म्हणजे नेमकी आहे. मी बोलत नाही, आता थोडासा वेळ कमी पडेल, ओघाव आलाय म्हणून सांगतो. सुधीर फडकेंचं जुन्या काळामध्ये एक गीत होऊन गेलं त्याला. जुन्या काळातली ती गाणी बरी होती, ऐकाय बरी वाटायची, काळही चांगला होता. गाणे जुन्या काळामध्ये पहाटे पहाटे वासुदेव यायचा बघा. पहाटे पहाटे यायचा ना वासुदेव तुमच्याकडे यायचा आणि तो गाव जाग करायचा. वासुदेव शब्दात ताकद आहे, वासुदेव म्हणण्यात सुद्धा ताकद आहे. आता वासुदेवाचा आवाज वाढला का भजनावर केसी करणारे अवलादी महाराष्ट्रात. नाही कळलं तर सोडून द्या, ज्याला नाही कळलं त्याने कीर्तन संपलं जेवून घरी गेले तरी चालेल, काय हरकत नाही. यादी नीट ऐका. ते वासुदेव म्हणायचे. आता तो किती सुंदर, मी वासुदेव तत्वता, गोड होतं बरं. पण या काही काही ते वासुदेव शब्दाचा हा फार सोपं विचारू. एखाद्याला विचारलं ना, रामभाऊ कस काय कुटुंबाचं? नाही नाही, आपल्या प्रपंचाचा पार. एवढा सोपा आहे. आणि जुनी माणसं सुद्धा म्हणतात कस काय भजनातलं? काही नाही, तरुण पोरांनी पार भजनाचा. एवढं सोपं आहे का तो शब्द? क्रियाचा शब्द मान क्रिया आहे का? ते वासुदेव पहाटे यायचा आणि याचं महत्व सांगायचं. ऐकलंय का तुम्ही ते गीत? वासुदेवाची ऐका बानी, वासुदेवाची ऐका बानी.
करता. मी एवढ्या लांबणी इथं आलो कशा करता? मला दावणीला बांधला पैसा करताच आलाय म्हणतात. प्रत्येक जणाचं सापेक्ष सुखाची प्रक्रिया आहे, पण त्याच्यामध्ये भेटत नाही का? जनरेशन बिटवीन द गॅप, त्याला ताकद आहे. जुनी माणसं आहे त्या परिस्थितीमध्ये समाधानी आणि सुखी होती का नाही? मी मागे बोललो की नाही मला माहित नाही, 72चा दुष्काळ झाला तरी एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही, इतके सुखी होते. आणखी एक राजकीय वाक्य बोलते, जेवढे पाझर तलाव 72च्या दुष्काळात झाले तेवढेच पक्के. बाकीचे सकाळी मंत्री नारळ फोडून गेले, 31 मेचा पाऊस झाला, मंत्रीच्या रस्त्याने गेले, तलाव सुद्धा त्याच रस्त्याने गेला, तेनेची पण ते चालू झालं. जनरेशन बिटवीन द गॅप आहे. 72च्या दुष्काळात ना काय होते या माणसांना, काय प्रतिकूल परिस्थिती होती. निळ्याची मकाची असणारी ती सुकडी माणसं खाऊन दिवस काढत होती, आताची जनावरं नाही खाणार तरी सुद्धा किती समाधान होतं. या माणसांना जर विचारलं ना, पौर्णिमेचा चंद्र असा घरातून बघायचे, गड्या काय घरं असतील मग, मला कळतंय ना? पौर्णिमेचे चंद्र घरातून बघायचं म्हणलं काय वरून स्लॅब असं, हा खरंय खरंय मला कळत तर काहीच नाही. कीर्तन कळतंय काय काय मिनिटात सिद्ध करतो. बघा, एक म्हातारी होती आणि ती लहानपणी मेली, आता कळलं का? अजून नाही कळत. आणखी एक सांगून जातो. पती पत्नीचं भांडण झालं, पत्नी एका देवलाशाकडे गेली आणि तो देवलाशी हिंदी बोलणार होता. ते म्हणे रोज झगड़ा होता है. तो म्हणला हिंदी मध्ये, मला एक काम करो, भगवान के तस्वीर के आगे जाओ, एक दिया लो, दीपक लो और उसको जला दो. ती म्हणे मग दिव्याचं काय करायचं? तू मला उजारणारच नाही, याच्यामध्ये नेमकी डिप्रेशन काय होतं? तो म्हणला उसको जला दो. हिला वाटलं आपलाच पेटवायचा, मग दिवा उरल्यावर काय करायचं, इतकी दलिंदर अवस्था आहे. आता शिकळलं काय काय नाही विठाला. इथपर्यंत होतं. किती होतं किती सुख होतं त्या माणसाला. भूमीवरी पडावे, आकाश पांघरावे, वाजा सवेरी जावे, या झोपडी. इतका आनंद होता. झोपडी होती महाराज, पडकं घर होतं, पण तरी माणसाला आनंद होता, समाधानी होती माणसं. बरोबर आहे ना? पहिल्या व्यवस्थेत शेंदाला सुख. आता आपल्याकडं अपलोड क्रॅनलोड 4th पर्यंत गेलो सरपंच, पण तरी समाधान नाही. फरचीवरी पडावे, स्लॅपकडे पहावे, मणक्यात गॅप यावे, या बंगल्यात माझ्या. आपली अवस्था आहे. समाधान जीवाला जर पाहायचं असेल तर एका ठिकाणीचे फक्त ते पारमार्थामध्ये. समाधान जीवा पाहता वाटे गमाये, समाधान जीवा समाधान आहे ते अन्यत्र ठिकाणी नाही. आणखी एक ताकदीचं वाक्य बोलतोय का, पुण्यवान माणसाला बघितल्यानंतर सुद्धा समाधान आहे. बघा नीट ऐका. मग आता याच्यामध्ये एक शंका अशी सुज्ञ मंडळी करता, पुण्यवान माणूस ओळखायचा कसा, हे त्याचे लक्षण आहे. गुरुवर्य न्यायाचार्य शास्त्रीजींकडे असणारी काही त्या पद्धतीने आता ग्रंथांची संहिता चालू आहे. त्यांचं एक वाक्य मी सिद्धांतामध्ये सहज ऐकलं. पुण्यवान माणूस जर ओळखायचा असेल, त्याला एक सिद्धांत आहे, दर्शने प्रशस्ती पुण्यपुरुष. हा गडबड नका न करू, आता बसू द्या ना, त्यांना बसवतील ते बरोबर. काय होतं, काही पाहुणे 9ला येतात, काही पाहुणे 9ला येतात. नाही कळलं? कळलं का आता? नाना नाही कळलं. काही पाहुणे 9ला येतात आणि काही पाहुणे 9ला संपलं का मग येतात विठाला.
बोलताना ना थोडी गडबड करू नका, बोलत जाऊ नका, माझ्याकडे लक्ष द्या. काय होतं आपला एक स्वभाव आहे महाराज, कुणी जरी आलं ना, किती किती माणूस मोठा असू द्या, पण नवीन कोणी आलं ना मागं पाहणार. लग्नात सुद्धा नवरदेव नवरी बाहुल्यापर्यंत येणार ना, तरी सुद्धा महिला वर्ग तेवढ्यावर शांत नाही बसणार. जोडा काय लागला नाही, तुला काय कापायचा होता कशाला, छातीत कळ येऊन मरशील ना, कशाला उद्योग करते लोकांची. नीट आहे का, मला समाधान या शब्दावरती ताकद सांगत होतो, तरी ती माणसं समाधानी होती एवढं कष्ट असताना सुद्धा. आता नाहीये महाराज. एक वाक्य सांगतो आहे की मी बऱ्याच ठिकाणी बोललोय. घरात बसायला गेलो लाखो रुपयाचे सोफा सेट आहे, जेवायला लाखो रुपयाचे डिनर सेट आहे, वाढणाऱ्यांच्या गळ्यात डायमंड सेट आहे, पण घरातल्या प्रत्येक माणसाचा माइंड अपसेट आहे. हे कलियुगातलं सगळ्यात मोठं दुर्दैव. हे सुख नाहीये. आजही ज्या घरांमध्ये जावा भावा भावात, आई वडील मुलात किमान 5 मिनिटं संवाद आहे, अशाच कुटुंबामध्ये वाद नाहीये. जिथं संवाद संपला तिथं फक्त वाद शिल्लक. माणसं जामीन टाकून बोलतात. लहाना सुद्धा म्हणतो आई त्याला सांग मला गावात जायचे, गाडी लागते. इथपर्यंत माणसं असमाधानी अवस्थेकडे. हा जनरेशन बिटवीन द गॅप आहे. ही कलियुगातली घातक पद्धती. हा मी चांगल्या खंडन मंडन वाद चांगल्यापैकी सांगू शकतो मी, पण आता कीर्तन त्या पद्धतीने करावे लागेल की समाज त्या पद्धतीचा झालेला आहे. कालाही तस्माय नमः. नाना गेला तो आपला तू एक देव करून घ्यावा. बरेचसे कीर्तनकार त्याच्यावर संपले आणि शेवटी त्याच्या दाव्याला जो कीर्तनकार आला त्यांनी सुद्धा तोच अभंग घेतला, आपला तू एक देव करून. हे चालेल का? आता जर तुम्ही या पोरांना सांगायला गेलं ना, 1 मिनिट बाजूला जातो. आता जर तुम्ही यांना विचारलं ना, स्वर्ग मृत्यू आणि पाताळ दुसऱ्या सेकंदाला त्यांचा आन्सर असेल महाराज आमचं यान चंद्रापर्यंत गेले. त्याने जर डिक्लेअर केलं का वरती स्वर्ग आणि मृत्यू पाताळ, तर आम्ही ऍक्सेप्ट करतो. इतकं जनरेशन फास्ट झाले, तिथं कीर्तनकार सुद्धा 5Gतच गेले पाहिजे. कळेल का नाही? यांना जगन मिथ्यान ब्रह्म सत्य सांगितलं, पुढचे झोपतील मागचे तर सोडा. किती फास्ट झालं युग सांगू. एकच दृष्टांत सांगतो आणि माझ्या अभंगाकडे वळतो. माझा पुतण्या आहे 5 वर्षात, त्याला बोर झाला. कसा होतो कार्ट्यांना काय माहिती. बोर झाला ना आणि ते माझ्याकडे आलं, जवळ आलं. 2 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे बघा, आता नाही, 2-2.5 महिन्यापूर्वीची, लगेच नाही आता ती, आता नाही. आणि ते माझ्या जवळ आल्यानंतर मला म्हणे काका काहीतरी गोष्ट सांगा. म्हणलं बाळा काका पुतण्याचंच चालू आहे महाराष्ट्र. नाही कळण त्याला धन्यवाद. एवढं काय फोडून सांगा, मी हा कडतला वारकरी का? म्हणजे तुम्हाला नाही म्हणलं मग मी कीर्तन सांगतो. नको म्हणलं लय लांब येतो तू, आपली गोष्टच सांग म्हणलं. आता नीट आहे का बघा, नवीन पिढी किती पुढे गेली मी सांगतो. तो म्हणलं ऐक बाळा, आता शिक्षण पद्धती आपली किती सुधारायला पाहिजे याच्यातलं मला बारकावा सांगायचा या दृष्टांतातून, म्हणून सुज्ञ मंडळी जरा माझ्याकडे ऐका. आपल्याकडे फक्त इंग्लिश सेमी इंग्लिश पर्यंत गेली, पण पद्धती तीच आहे. याच्याकरता हा दृष्टांत देतोय. त्याला म्हणलं बाळा एक कावळा होता. तो म्हणला बर. कावळा तहानलेला होता. म्हणला 100%. म्हणलं तो गावाजवळ आला आणि गावाच्या नजदीक असणारा चव्हाट्यावर त्याला एक पात्र दिसलं. उन्हाळ्याचे दिवस होतं, पाणी फार खोल गेलं होतं. कावळ्याने युक्तिवाद केला, पाणी वरती आणायचं कसं. कावळा हुशार होता. मग कावळ्याने काय केलं, त्या पाण्यामध्ये दगड टाकले. आता नियमाने पांडुरंग परमात्म्याची शपथ आहे, खरं बोलायचं. तुमच्या काळात हीच गोष्ट होती. बोलत चला. थोडीशी जनरेशन. तुमच्या काळातला कावळा दगडच टाकत होता, आपल्या काळातला कावळा दगडच टाकतोय. परवा तुमच्या काळातला कावळा सुद्धा दगडच टाकतोय. किती शिक्षण पद्धती सुधारली आपली. 80 वर्षापासून कावळा दगडच टाकतोय ना, तरी दगड संपना. त्याला म्हणलं मग सकाळी 9ला कावळ्याने प्रयत्न चालू केला. बाळा 5 वाजेपर्यंत कावळा दगड टाकत होता. 5 वाजता पाणी वरती आलं. कावळा प्यायला आणि निघून गेला. ते कार्ट्याचं समाधान न झालं, ते असं बाजूला गेलं. ते मला म्हणलं नाना, मला काका म्हणलं आधी. म्हणला काका कावळा मूर्ख होता पण सांगणारा महामूर्ख आहे म्हणलं. म्हणलं कसं काय रे? म्हणला कोणत्या काळे 5ला जर कावळा दगड टाका, 9ला तर कावळा दगड टाका लागला, 5 वाजेपर्यंत जर दगड टाकायचे, या कलियुगात ह्युमॅनिटी पॉवर टिकेल का म्हणला. म्हणलं मग कावळ्याला कळत नाही का, बाजूला असणारा मॉल होता, 25 पैशाला स्ट्रॉ भेटतो. एवढे दगड टाकण्यापेक्षा 25 पैसा स्ट्रॉ आणू दे, स्ट्रॉ बुडू दे, कावळ्याला पिऊ दे, कावळा उडू दे. क्लिअरेशन कळतंय ना? इतकं फास्ट अपडेटिंग आपल्याला व्हावं लागेल, तेव्हा कुठंतरी ही नवीन पिढी या परमार्थाकडे येईल. विठाला म्हणजे सुख आहे. मग जीवाला दुःख कोणत्या क्रियेने? उद्विग्नतेने. मी मागच्या 2 वर्षापूर्वी दृष्टांत सांगितलं होतं उद्विग्नतेचा. उद्विग्नता म्हणजे काय? एखाद्या क्रियेने जीवाला झालेलं दुःख पुन्हा होऊ नये. विजांचा कडकडाट, ढगांचा कडकडाट झाले का पक्षाला नाचावं वाटतं, त्याचं नाव मोर.
आता 1 तासाने कडकडाट गडगडाट नाचणारा मोरही शांत झाला. नंतर लक्षात आलं 5Gचा मोबाईल खिशात होता, मोराची एक फोटो काढायला पाहिजे होता. कडकडाट थांबलाय, गडगडाटही थांबलाय. शास्त्रात त्याला उद्विग्नता म्हणतात, अवस्था दुःखाची. त्या मोराला जाऊन विनंती केली, शांत असणारा मोर आता नाचत नव्हता. त्या मोराला विनंती केली, मोर मोर वन्स मोर. मोर म्हणला नो मोर इट्स वन मोर. म्हणजे एखाद्या प्रक्रियेने दुःख झालं तर जीव त्या प्रक्रियेकडे जात नाही, त्याला उद्विग्नता म्हणतात. आपल्या सोप्या भाषेमध्ये ताकाने पोळलं का दूध सुद्धा, मी जाऊ घरी मग ते 100% तसंच म्हणताय. किती माणसं म्हणजे असे किती कीर्तनकार इथून कीर्तन करून गेल्यावर तरी तुम्ही सुधारणार, हे कन्फर्म आहे नाहीच. याला शास्त्रीय भाषेमध्ये उद्विग्नता म्हणतात तुकोबाराय. याला सांसारिक आणि पारमार्थिक भाषेमध्ये, अभंगाच्या भाषेमध्ये उद्वेग म्हणतात. वाहिला उद्वेग, वाहिला उद्वेग, वाहिला उद्वेग, पाहुणे घरी आले की पोरं येड्यावाने करतात, माहेरचं कोणी आलं की डिपार्टमेंट येड्यावाने करतात. चांगले गायक वादक भेटले का हा नाही तसं नाही म्हणतो, तसं अजिबात नाही काय म्हटलं. आता चला पुढे घेऊन जातो, त्या करता समाधानी व्हायचे. चला पहिली अवस्था म्हणजे समाधान भगवान परमात्म्याच्या दर्शनामध्ये आहे. म्हणजे सेंदाचं कडू पण घालायचं असेल तर देवानं आपलंसं मानावं इथपर्यंत भक्तीचा प्रयत्न असला पाहिजे. वाक्य नीट ऐका बघा. देवानं म्हटलं पाहिजे हा माझा आहे, आपण नाही म्हटलं पाहिजे देव माझा आहे. फार सोपं वाक्य. साहेबांनी म्हटलं पाहिजे हा माझा कार्यकर्ता आहे, आपण नाही म्हटलं पाहिजे मी साहेबांचा कार्यकर्ता आहे. डिफरन्स कळाला तर क्रिया मला ऐका. भक्ती इतकी सुंदर केली पाहिजे ना. दुसरी अवस्था आहे आनंदाच्या दृष्टीची ठिकाणी समाधानी अवस्था आहे. सुख आणि समाधान शब्दाची पारिभाषिक व्याख्या वेगळी आहे. समाधानाची अवस्था कोणती? जगताच्या मालकांना आपल्याला स्वीकारावं, आपल्या करता रडावं, ही जीवनातली खरी भक्ती आहे. खरं या शेंदाचं कडू पण त्याच्यामध्ये आहे. कोणाच्या बाबतीत घडलं फार दृष्टांत सांगतो, चला पुढे घेऊन जातो. नामदेवरायांनी असणाऱ्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश केला. जगताच्या मालकाचा चेहरा सुकलेला होता. वाक्य नीट आहे का? माणसाला चेहरा ओळखता आला ना, माणूस ओळखायची काहीच गरज नाही. माणसं म्हणतात तोंड चेहरा बघितला तर मी सांगतो हा काय म्हणतात आपल्याकडे, पुढचं नाही येत मला, मी पाठ करून येईन पुढल्या वर्षी. मग देवाचा चेहरा बघितला आणि नामदेवरायांनी विचारलं, मव नका दरिले दरिले सांगा अमृतवाणी देवाजीचा नामदेवराया भक्तीचा अधिकार फार मोठा आहे तुमचा. फिरविले देऊळ नैवेद्य हातीचा, इतकं ताकद आहे तुमच्याकडे. पण मला एक इच्छा झाली, मला चोखोबारायांना भेटायचं. चोखा बंका बंका
काकड्यामध्ये यादी ऐका, कबीरा, लतीफा, सेना नावी जान, सगळ्यांना अधिकार आहे. भक्ती कशी असावी याच्याकरता सांगतोय का. चोखोबरांना भेटायचं म्हटलं नामदेवराय मजल करत निघाले. पूर्वीचा काळ होता, अवस्थेचा पारमार्थ होता, आता व्यवस्थेचं झालं. आता दिंडी सुद्धा व्यवस्था पाहिजे. तर दिंडी 15 किलोमीटरच्या आत, सकाळी 7ला चहा पाहिजे, 8ला नाश्ता पाहिजे, 10ला जेवण पाहिजे, 1:30ला आराम पाहिजे, 3ला पुन्हा चहा पाहिजे, 6ला पुन्हा नाश्ता पाहिजे, 7 ते 8च्या आत कीर्तन झालं पाहिजे, जास्त लांबलं नाही पाहिजे, रात्री पुन्हा पहाटे पुन्हा चौकदाराने जास्त काकड्याला उठवलं नाही पाहिजे. दिंडीला गेलाय का मजा करायला गेलाय तेच म्हणतात दिंडीची व्यवस्थापन चुकलं होतं. नाही नाही, तू आला हेच आमचं चुकलं होतं. चला यादी पुढे घेऊन जायचंय मला. तिथं नामदेवराय गेल्यानंतर एका वयस्कर व्यक्तीला विचारलं, चोखोबराय कुठं राहतात. पत्ता विचारतात ना, आपल्याकडे पद्धत आहे पत्ता विचारण्याची. लोक जेवढा पत्ता चुकीचा कीर्तन करायला सांगतात तेवढ्या जगात कोणाला सांगत नाही. माझा अनुभव आहे. मला त्या दिवशी त्या 40गावला तुकाराम बाबा जेवरकरांनी तारीख दिली, मला परिसर माहित नव्हता. मी गेलो आणि तिथे म्हणलं, एकाने सांगितलं महाराज इथून पुढे गेले का त्या चौकातल्या घरापासून असा राईटला टर्न मारा आणि त्या येड्या बाबडी खाली एक म्हैस बांधलेले, तिथून 2 रस्ते, तिथून सरळ पुढे जा. म्हणलं मग म्हैस चरायला गेली असली मग मला कळतंय ना. पुढं 40गाव फिरायचं का. माणसं सरळ सांगत नाही. ब्रह्मलीन सद्गुरू इंगळे बाबांचा एक दृष्टांत आठवला म्हणून सांगतो. पोरग चुकले म्हणून पोलीस स्टेशनला गेलं ना, त्याला पोलिसांनी विचारलं कुठं राहतो रे, असंच विचारतात ना ते. आवाज कडे खरे. ते म्हणे शेजाऱ्याच्या समोर. बरं ठीक आहे म्हणे. शेजारी कुठे राहतो, म्हणला माया समोर. दोघाही कुठं राहत्या, मला समोरासमोर. मराठीने केला कानडी भरतार एकाचे, कानडीने केला मराठी भरतार एकाचे उत्तर एका नाही, अशी अवस्था. त्यावेळेस असणार त्या म्हाताऱ्याने सांगितलं, त्याच्या डोळ्यातून अश्रू धारा चालू झाल्या. काल बसणारा मागच्या हप्त्यामध्ये अंधाधुंद असणारा पाऊस झाला आणि त्यामध्ये असणाऱ्या पडक्या वाड्याच्या शेजारी चोखोबराय राहत होते. वाड्याच्या पडक्या भिंती आहे ना ते गीत किती सुंदर होतं प्रल्हाद सिद्ध्यांचं. आणि त्या भिंती खाली असणारं चोखोबरायांचं सगळं कुटुंब दाबलं गेलं. मग नामदेवरायांच्या लक्षात आलं, गड्या जगताच्या मालकाचा चेहरा का सुकला होता. जाणोनी अंतर वर्तत तसे. म्हणे गड्या भक्तांचं काय ऋण असेल गड्या का जगताच्या मालकाच्या नयनामध्ये अश्रू यावं, रडावं. त्यावेळेस नामदेवरायांनी विचार केला ही ताकद असेल म्हणून नामदेवराय पुढं सरसावले आणि एक हाड त्यांच्या पायाला स्पर्श झाला. अनु हात वाजवी टाळ. अनु या शब्दाचे अर्थ कंपन प्रक्रियेनं ध्वनी असणारा तो प्रलयित झाला, लहरीत झाला, रेंज ज्याला भाषेमध्ये म्हणतात झाला आणि तो विद्वार विंध्यापर्यंत भिंगला आणि श्रवण यंत्रापर्यंत आवाज गेला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. नामदेवरायांनी विचार केला हाड म्हणते. मला त्या दिवशी एक सुशक्तीत माणूस म्हणला, महाराज आस्ती म्हणत जा. आस्ती म्हण ग बाई, हाड मला जे येते तेच बोलणार ना. उगाच कशाला 2-3 महिने पुण्याला गेले मग गावात येऊन सुशक्तीत बोलायचं असं कशाला कोणी सांगितलं महाराज. बऱ्याचशा वेळेस असा प्रकार घडतो. त्यावेळेस असणार ते हाड नामदेवरायाने असणार कानाला लावलं आणि त्या कानामध्ये ध्वनी यायला लागला विठ्ठल विठ्ठल. नामदेवराय म्हटले गड्या याला म्हणतात खरी भक्ती आणि याला म्हणतात भक्तीचं प्रेम. काय ताकद असेल. मी तुझ्यात विरता माझी राहिली चोळत काय माझी पडपडरी माय माझी पडपडरी मी पणाचा सरला संपली तरी भजनानंद जीवन आहे. आणि त्या आस्ती घेऊन आल्यानंतर गावाच्या पंढरपुराच्या वेशेपर्यंत जगताचा मालकच आस्ती बघायला पळत यावा. याला म्हणतात ही भक्ती आहे, ही समाधानी जीवनात. याला निजाचं माहेर सुद्धा म्हणता येईल. चला पुढे घेऊन जातो. तिसरी अवस्था आहे जीवनामध्ये. तिसरी अवस्था या सेंदाला परिपक्व करायची. दान. काय घडलं पाहिजे. दान. धोत्राला गाठीन, बँकेत कुठीन, देवाच्या दानपेटीत रुपया टाकीतून लाख मागवतो. एवढा येडा वाटला का तुला लाख द्यायला. दान जीवनामध्ये घडलं पाहिजे. कितीतरी घडलं पाहिजे. थोडंसं का होईना जीवनामध्ये दान घडलं पाहिजे. या दानाचं पुण्य काय यादी सांगून जातो, वेळ थांबणार नाही आपल्याला.
महाभारताकडे नेतो. ऐका जरा, सुज्ञ मंडळी, थोडं चिंतन आहे, थोडं विनोद, याही पद्धतीने हौसे गौसे नवसे तसे जायचं आपल्याला. महाभारतामध्ये विद्वान राजा होऊन गेला त्या नाम दुर्योधन. रावण, कंस, दुर्योधन काय कमी ताकदीची माणसं नव्हती. देवाला विरोध करू शकत होते आणि देवावर युद्धही करू शकत होते. दुर्योधनाची एक वाईट वृत्ती होती. गावात कोणी याचक दान मागायला आला की तो नकुल, सहदेव, धर्मराजा, द्रौपदी यांची घरं अशी बोटाने दाखवायचं. असे बरेचसे दुर्योधन आहे गावामध्ये. ते कोणी मागायला आला का चांगल्या वागत्या माणसाचं, कीर्तनकाराचं, त्याचं घर दाखवतात. तिकडे जा, तिकडे तिकडे. एक वाक्य बोलू का? ज्या नास्तिक माणसाने जर आपलं घर एखाद्या मागणाऱ्या व्यक्तीला दाखवलं ना, आपण स्वतःला फार भाग्यवान समजायचं. का त्या नास्तिकाला सुद्धा एवढं माहिती आहे का या व्यक्तीच्या दारातून कोणी रिकाम्या हाताने जाणार नाही. ही जीवनात कमवलेली श्रीमंती. नास्तिकाने सुद्धा घर दाखव इतकं आस्तिक व्हावं लागतं, तेव्हा परमार्थ जास्तीत जास्त घडतो. कर्मधर्म संयोगाने एकदा दुर्योधन जंगलामध्ये अडकला आणि जंगलाला वनवा लागला. 3 दिवस वनव्यामध्ये अडकला गेला. भगवान परमात्म्याची आराधना केली. भगवान परमात्मा प्रसन्न झाले. तथास्तु सांगितलं काय मागायचं माग. 3 दिवसांनी देव प्रसन्न झाल्यावर तुम्ही काय मागाल? जर गुंजरवाडीत महापूर आला, येऊ नये पण जर आला आणि 3 दिवस जर तुम्ही झाडावर अडकले, देव प्रसन्न झाला, काय मागाल बरं तुम्ही? समृद्धीच्या काळाला 2-4 एकर येऊ दे, पाठ बागायता खाली असू दे, पण पूर्ण आला पाहिजे, बँक बॅलन्स असला पाहिजे, 10-5 पोरांना नोकऱ्या, अजिबात नाही. काय मागेल माणूस? टीचा बरा पोटासाठी, याच्यापेक्षा काय मागायचं नाही. दुर्योधनाने सांगितलं देवा काय मागायचं? काय मागायचं? भरपूर आहे म्हणलं. अख्खी तिकडे सोन्याचं पडलंय. 3 दिवसापासून उपास आहे, याच्याकरता काहीतरी दे. दान सांगतोय मी. देवाने सांगितलं याच्यातलं तू मला काहीच दिलेलं नाही म्हणून तुला देऊ शकत नाही. गेसी तेव्हा देशी. दान सांगतोय मी. 3रा मुद्दा या सेंदाला पूर्णत्वाकडे नेण्याकरता. मग तेव्हा दुर्योधन म्हटलं मग नाही. म्हटलं तू कोणाला अन्नदान केलं नाही, कोणाला भिक्षान्न किंवा दिलं नाही म्हणे. मग काय करावं लागेल म्हणे? एक काम कर, तू एक काम चांगलं केलं. म्हणलं काय? किमान दान करणाऱ्यांची घरं या बोटाने तरी दाखवली. म्हणला म्हणला बोटाचं काय, पोटाचं पडलं तू बोटाचं सांगतो. देव म्हणला याडा आहे का? पुढं सगळं बोटावर चालणार आहे. त्यांना नाही कळायचं, याच्यावर चालणार. देवाने सांगितलं पुढं कलियुगात सगळं. आता कळलं ना? वा फार सुंदर आहे. काही ना घरी गेलो मग फोन करतो, आज कळलं. कुंडली कर्मधर्म सहयोगानं देवानं सांगितलं या बोटाने एक काम केलं, त्या दान करणाऱ्यांची घरं दाखवली. म्हणलं मग त्याचं पुण्य काय? अन्नपूर्ण देवता त्या बोटामध्ये येऊन बसलेल्या दुर्योधना, ते बोट नुसतं जिभेवर जरी ठेवलं ना तरी तुझी शुद्धा निवृत्ती होणार आहे. दुर्योधनाने बोट जिभेवर ठेवलं आणि तृप्तीचा ढेकर दिला. दान करणाऱ्यांची घरं नुसती बोटाने दाखवलं तर जर एवढं पुण्य आहे, स्वतःच्या हाताने घडल्यावर किती पुण्य असेल. म्हणून काहीतरी करा. किमान माणसं त्या प्रक्रियेने करत नाही. साधू संतांनी संसारात राहून दान धर्म केला, आपण राहून करत नाही महाराज. संसाराच्या नावे, संसाराच्या नावे, संसाराच्या नावे la
बरया दुष्काळी पिढा गेली भर दुष्काळामध्ये 450 एकर जमीन त्याची दुष्काळात गेलेली 35 वर्षांनी उतारे काढतो तिथं होती माझी. आपलं सांगतोय आपल्याला विसर पडत नाही, त्यांनी शून्य पडतो. दान धर्माचा हा एक पुण्य आहे. आता कळलं ना मग कोणत्या पद्धतीचं करायचं. आणि चौथं वाक्य आहे का, कोणत्याही क्षेत्रामध्ये जर संयम आणि शांतता ज्या व्यक्तीकडे असेल ना त्याला यशाची उंची गाठता येते. हे वाक्य जरा ताकदीचं ठेवा. क्षेत्र कोणतंही असू द्या, किती जरी उद्योग केले तरी शेवटी प्रभू रामचंद्र शांतच होते. किती राक्षसाने उड्या करू द्या काहीच नाही. अख्ख्या लंकेच्या चिंध्या बांधल्यात तरी हनुमंतराय शांतच होते. तोपर्यंत काहीच क्रिया केली नाही. आणि शांतता आणि संयमाचं ताकद काय. गुरुवारी ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांना एक वाक्य विचारलं होतं. फार ताकदीचं वाक्य बोलून जातो. माझ्या जीवनामध्ये त्या वाक्याने परिवर्तन झालं. सुज्ञ मंडळींकरता सांगतोय का. म्हणलं बाबा मी जर कीर्तनकार झालो, फार नावारोपाला आलो, किंबहुना जगत प्रक्रियेमध्ये जगविख्यात झालो, जगत मान्य झालो, तरी सुद्धा माझ्या जीवनामध्ये जर कीर्तिरूपाने पाठीमागे राहायचं असेल तर नेमकी समाजामध्ये कसं वर्तन करावं लागेल. एक वाक्य सांगितलं होतं बंसी बाबा त्यांनी मला. त्यांनी सांगितलं होतं म्हणे महाराज एक वाक्य लक्षात ठेवा. महाराजच म्हणायचे पोरांना सुद्धा. काही माणसांकडे नम्रता असते महाराज. एक वाक्य नीट ऐका. दुसऱ्याला आयुष्यभरात कधी मोठं म्हणत जा, समाज तुम्हाला मोठं करेल. बस. किंमतही त्याच माणसाला जीवनामध्ये कळते ज्यानं स्वतः किंमत कमवली. ज्याला काहीच किंमत नाही दुसऱ्याची किंमत करतो. याला काय येतं मग थोबाड तोंड्या, तुला काय येतं, याला काय येतं त्याला काय येतं, मग तुला काय येतं स्वतःला. कर्मधर्म सहकाने बाबांनी एक वाक्य सांगितलं होतं. महाराज जर कीर्तिरूपाने पाठीमागे राहायचं असेल या समाजामध्ये या असणाऱ्या इहलोकामध्ये तर एवढं वाक्य जीवनामध्ये आत्मसात करा. वाक्य असं होतं, सुज्ञ मंडळी, वेल एज्युकेटेड शिकलेला सर्वांकरता तोंड बंद ठेवलेला माणूस आणि तोंड बंद ठेवलेला मासा कधीच कोणाच्या गळाला लागत नाही. वाक्याची ताकद आहे का. कोणत्याही क्षेत्रामध्ये शांतता आणि संयम प्रदान केलेला व्यक्ती तुम्ही किती टॉर्चर करा तो त्याचं स्वतःचं चित्त अजिबात हलू देत नाही आणि स्वतःचा संयम सोडत नाही. शेवटी क्रियामान करणाराला त्याचा मार्ग बदलावा लागतो. ही शांती परते नव्हे सुख हे रवावगेची दुःख म्हणून शांती धरा. याच्यापेक्षा सोपं सांगून शांती दया पावना हरी करी. याच्यापेक्षा सांगू शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव. एवढं तर जमेल ना. नाही काही तर शांतता राहत जा. उथळ पाण्याला खळखळाट पार माणसं. काल परवा एक घटना वाचली मी पेपरला. इतकं सुंदर होतं. शांत राहण्याच्या बाबतीमध्ये हे डिपार्टमेंट सगळ्यात पुढे नाही. खतरनाक शांत. पाठीवर लाडू परवडतात पण एक कुरडे परवडत नाही इतकं शांत आहे. हे जिथं शांत आहे ना व्यक्ती मेलाय ना मग रडायला गेल्यावर मारामाऱ्या व्हायला पाहिजे का. बोला ना बोला बोला. शेजारी व्यक्ती मेलाय आणि त्या शेजारची रडायला गेली मारामाऱ्या व्हायला पाहिजे का. तुमच्याकडे असं आहे का. आपण सांत्वन करायला गेल्या सुद्धा गप नाही. सरपंच एका म्हातारीचा असणारा म्हातारा मेला आणि शेजारची म्हातारी रडायला गेली. मग रडायला गेल्यावर तिनं खर्जापासून सुरुवात केली. मोकळं रड असं मोकळं रड म्हणली. म्हणजे रडता रडता म्हणली आता गप मारावं ना. रडायचंय कोण. जिचा गेला ती बिचारी रडती ना. काय मोले घातले रडायांना अश्रू आणि माया. जी शेजारचीनं रडताना गाव पेटून दिले भांडण लावले. तिसरी एक शेजारी तिच्या शेजारीत बसली होती. म्हणे देवाला काय किव नाही आली शेजारचा ठेवला आणि तुझाच उचलून नेला म्हणे. पेटलं ना भांडण. माझ्याकडे बघता काय इतकी शांतता. क्रियामान कर्म काय सांगायचं त्या पद्धतीचं शांतता जीवनामध्ये असले पाहिजे. चांगलं जीवन जगत असताना समाजाच्या दृष्टिकोनातून चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीला शक्यतो शांतता आणि संयम तोडायला लावणारी माणसं याच कलियुगामध्ये असतात. असं नोट करून ठेवा वाक्य तुम्ही. मग जगायचं कसं दृष्टांत सांगतो ऐका. हे कलियुग कसं एक दृष्टांत सांगतो म्हणजे कळेल तुम्हाला. आखाडाचा महिना होता मागच्या हप्त्यात. नाना एक कसाई शस्त्र घासला. आता कसाई म्हणले तो कसाई असणार ना. तो काय त्याचं काय रंगरूप वर्णन सांगू का मी आता. तो कसाई असणार. त्याचा शस्त्र घासत होता आणि त्याच्याच अंगणामध्ये एक कोंबडा आणि बोकड दोघंही होते. हा त्यानं का बघून असायचा आणि ते याच्या का बघून असायचे. त्यांना कसाईच ना. आता ते बी कसाई. त्यावेळेस त्या कोंबड्याला प्रश्न पडला. कसायाला विचारलं म्हणला का असतोय आमच्या का बघून. ते म्हणलं मला याचं हसू येते नेमकी तुमच्या दोघांपैकी आधी कोण जाणार. कोंबडा हुशार होता. ते म्हणला ते तुझ्यावर डिपेंड नाही ते येणारावर डिपेंड आहे आमच्यापैकी आधी कोण जाईल. तू गप म्हणला तू नको सांगू मला. मग त्या कसाही त्याला म्हणला कोंबड्या मला तुझं वाईट वाटतं रे. म्हणला का. तुला विको सिस्टम नाही मॉनिटर नाही पॉवर रॅम नाही म्हणला
बॅटरीवरचं भोंग सुद्धा नाही तरी भल्या पहाटे उठून अख्खं गाव जागं करतो. पठ्या मुंडक्यावर पडतं म्हणला कधी कधी, तरी अख्खं गाव जागं करण्याकरता सगळ्या पहाटे तो उठून अख्खं गाव जागं करतो. तरी तुला तो म्हणला हा नियम आहे कलियुगाचा. म्हणला कसं काय? जो जास्त जागा करायला जातो ना त्याला कापलं जातं. तुम्हाला कळलं ना? हा सुज्ञ ऐका जरा. म्हणला खरे गड्या. म्हणला मग त्याने असा बोकडाकडे मोर्चा वळवला. बोकडे हसत होता, याडपाटच ते. कसंही म्हणला का असतोय? तो म्हणला मी मरणार आहे. मग मरताना हसत गेलं पाहिजे म्हणला, मी असं ऐकलंय कीर्तनामध्ये. बोकडे गोठ्यात कीर्तन ऐकतात, काय भाग्य आहे त्यांचं ना. आपलं गोदडे म्हणतं इकडं लय निहार ऐकायचं, तिथे छातीत कळी म्हणून मी आला पाहिजे. तू इकडे येत नाही तिकडे. जरा स्पष्ट बोलतो, राग येईल माझा थोडा. काय ऐकावं की नाही ते बोकडाला कळलं होतं. मला खरं बार देवाकडे जाताना हसतच गेलं पाहिजे. मला वाक्य बोलतो, तुमच्या घरी आलेला पाहुणा, तोंड सोडलेला पाहुणा चांगला की हसत आलेला चांगला? बोला बोला बोला. हसत आलेला चांगला. तुम्ही देवा का कसे जाता? बोला ना. ना दुर्दैव आहे का नाही? देवाला आपल्याला घरी आलेला पाहुणा कोणता आवडतो विराजदार महाराज? जो हसत आलाय आणि जो रडत आलाय तो. मला म्हणतात ना ते पुढे, मला म्हण येत नाही सांगतोय का, यादी पुढे घेऊन जातो मी. बोकड म्हणला मला थोडंसं वाईट वाटतंय. म्हणला काय? म्हणलं मी जन्मल्यापासून फक्त हिरवा पाला आणि आईचं दूध प्यालो तरी माझं मरण असंय आखाडात. मला खाणाराच कसं असेल? म्हणा युक्त आहार विहार नेम इंद्रियाची चार. 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 काळ सारावा चिंतने एकांत वासी गंगा स्नाने. निद्रा बहु काळ सारावा चिंतने एकांत वासी गंगा स्नाने. काळ सारावा चिंतने एकांत वासी गंगा स्नाने. ओ देवाचा पूजन, देवाचा पूजन प्रदक्षिणाया तुळशीचा. युक्त आहार विहार नेम इंद्रियाची तार. आनंदावी वास निद्रा बहु भाषण. विहार नेम इंद्रियासी सार नसावी वासर निद्रा बहु भाषण. ही चौथी अवस्था आहे. आणि शेवटची 5वी आणि 6वी अवस्था क्रियामान दोन्ही एकाच्यात सांगतो, वेळ कमी पडेल. कोणत्याही क्षेत्रामध्ये कार्य करताना त्या व्यक्तीकडे अहंकार हा गेलाच नाही पाहिजे. क्षेत्र कोणते असू द्या. आणि अहंकार जर झाला ना तो देवाला सगळं सहन होईल, पण मेरू तो समान भार देवा. तिळभर जरी होया अभिमान मेरू तो समान भार देवा. मेरू तो समान भार देवा. समान भार देवा. कोणत्याही क्षेत्रात अहंकार नको ना. फार थोडं गाता येणं, फार थोडं वाजवता येणं, फार थोडं कीर्तन करता येणं, फार थोडं सत्ता संपत्तीचा उपभोग घेता येणं, हा अहंकार नकोय. याच्याकरता एक ताकदीचं वाक्य सुज्ञ मंडळी करतात. सत्ता आणि संपत्ती या दोन्ही व्यक्तीकडे आले की माणसं अहंकाराकडे आपोआप वळले जातात. मग पुण्याची या पावटी सर त्याची प्रक्रिया तिथून सुरू होते. पुण्य संपायला सुरुवात होतं. मी या शब्दानं पुण्य संपत. संपत की नाही?
क्रियामान साधना. बरेचसे माणसं म्हणतात हे सगळं निमित्ताचा. मी सत्ता आणि संपत्ता दोन्ही पतिव्रता नाही म्हणून जाणत्या माणसानं त्यांचा जास्त आश्रय घ्यायचा नाही. या चल आहे, एका मिनिटात सिद्ध करू. सत्ता संपली की जाणत्या माणसाला त्याच कार्यालयात किंवा त्या क्रिये ठिकाणी पुन्हा एंट्री दिली जात नाही. आजीचा माझी झाल्यानंतर ही सत्तेची प्रक्रिया आहे. आणखी सोपं बोलू, खुर्ची लाकडाची असन आणि त्या खुर्चीत जर किडा असेल ना नाना, तर तो किडा खुर्ची खातो ना. हा, पण जर डोक्यात खुर्चीचा किडा असेल तर माणूस अख्खा देश खाऊ शकतो. विठाला विठाला. फायजीत ऐकायचं, फायजीत नीट ऐका. क्रियामान साधना. सत्ता आज आहे उद्या नाही म्हणून ती नाही, आणि संपत्ती सुद्धा स्थिर नाही. जे तुमच्या खिशात ते कीर्तन संपल्यावर मला देणार आहे ते सुद्धा स्थिर नाही. वेशा भोगे कवडा वेचे मग दारचे पुणे येते याचे त्याचे लाजीरवाने दीक्षितांचे काय म्हणून ज्ञानोबा म्हणतात. वेशेच्या दारात पैशापर्यंत किंमत आहे, पैसा संपला का कोणी किंमत देत नाही. तद स्वरूपाने या सत्ता आणि संपत्तीमध्ये माणसं अहंकाराला बळी जातात आणि तो अहंकार माणसाला त्या क्रियेपासून बाजूला नेतो. म्हणून क्षेत्र कोणते असू द्या, औदार्य, वीरत्व, शौर्य, संतती आणि संपत्ती हे 5 भोग माणसाकडे आले की माणसं परमार्थाकडे पाठ फिरवतात. एवढं वाक्य अगदी त्या पद्धतीने एडिट करायचं बघा. औदार्य, वीरत्व, शौर्य, संतती आणि संपत्ती हे 5 भोग माणसाकडे आले की माणसं परमार्थाकडे पाठ फिरवतात. पण या 5 भोगांनी माणसाकडे पाठ फिरवली की माणसं हरिपाठ करतात. विठाला. म्हणजे अहंकारानं भल्या भल्यांना संपवलं. अजून एक दृष्टांत सांगतो, आपल्याकडे वेळ आहे निर्धारित त्या पद्धतीने. अहंकार भल्या भल्यांना संपवतो किंबहुना रसातळाला नेतो. आता ते महाभारतातलं सांगितलं असता पण तो लय लांब निवज आहे. सोप्या भाषेमध्ये शेतकऱ्याच्या बाबतीतलं सांगतो म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. आपण शेतकरी लेकर आहोत. एक व्यक्ती काशीला गेला आणि पंडित झाला. ना ते काशीला गेल्यावर कसे काय पंडित होते मला ते कळत नाही. आळंदीला का नाही होत ते कळतच नाही मला. काशीला गेले की कथा 2 तासाची, मेकअप 3 तास राहतो. पण नेमकी काय सांगतो तेच कळत नाही. अनंत वाचाळ बरळ ती बरळ. कर्मधर्म संयोगाने काशीला गेला आणि पंडित झाला. गावात आला आणि दिवसा खंदील म्हणायचं जुन्या काळामध्ये. माझी भाषा कळते ना काय. आता जे खंदील या शब्दाचं क्रियामान काढायला गेलं ते अनुभवान ज्यांनी वापरला असेल त्यांना कळतं. ज्याला काहीच नाही त्याला काय कळणार आहे. फार सोप्या म्हणजे पारमार्थ क्रियेचा का अनुभवाचा. अवघड इकडं लक्षात जाऊ दे. परमार्थ क्रियेचा का अनुभवाचा. अनुभवाचा. आपल्याला वेळ कमी पडेल. फार इकडं सोपं विचारतो. 50 माणसांचा रोजची स्वयंपाक करणारी महिला आणि पुस्तक वाचून स्वयंपाक करणारी महिला दोन्हींचा अनुभव बोला बोला सारखा असेल. अजिबात नसेल ना. कसा असेल ते सांगायलाच मी आलोय. चला आता नीट ऐका. नवीन सून घरात आल्यानंतर म्हातारी पूजेला बसली. पूजेला बसली म्हातारी. हे मला सांगायचं होतं तुम्हाला. तुम्ही चाव्या आणखी जपून ठेवण्याचा प्रयत्न करतात. पूजेला बसली पण 1 तास झाला नाना तिला त्या पूजेच्या घंटा काही सापडलाच नाही. म्हातारी वैतागली पण तिनं तशीच पूजा आटपवली कशी तरी. आणि त्या स्वयंपाक करणाऱ्या सेमी इंग्लिशची सून होती थोडी. पुस्तक वाचून पदार्थ बनवायचे सकाळी 7:30ला. आणि ते पदार्थ बनवणारीकडे गेली. म्हणले बाळा तो घंटा बघितला का तू. की म्हणजे आत्याबाई 5 मिनिटं थांबा आत्ता घंटा आणून देते. अनुभव सांगतो मी. गेली महाराज फ्रीज उघडलं फ्रीज मधून घंटा घेऊन आली. आत्याबाई आपल्याकडची होती संगमनेर तालुक्यातली. वैतागली महाराज. नित्य नियमाचं खंडन झालं. म्हातारीनं बोलता बोलता शब्द वापरला. तुझ्या बापानं फ्रीज मध्ये घंटा ठेवला होता का म्हणे. कशाला ठेवला होता. ती म्हणे आत्याबाई तसं नाही म्हणे. झालं असं सकाळी मी काही पदार्थ बनवायला घेतले त्यामध्ये लिहिलेलं असं होतं बटाट्या कांद्या टमाट्याची पेस्ट करा आणि 1 घंटा फ्रीज मध्ये ठेवा. तुका म्हणायचा कोणी सांगे माझा अनुभव आहे. माझा अनुभव आहे. माझा अनुभव आहे. तुका म्हणायचा कोणी सांगे माझा अनुभव आहे. माझा अनुभव आहे. माझा अनुभव आहे.
हा अनुभव आहे. हे अहंकारानं अर्ध्या हळकुडानं पिवळं झालं, भर दिवस अख्ख्या गावात शास्त्री झालं म्हणून खंदील लावून हिंडायचं. हे बरेचसे शास्त्री आता खंदील लावून हिंडायचं. तेव्हा जुना काळ रॉकेलची फार किंमत होती. मी राजदूत वापरली. मला विचारा रॉकेलची किंमत काय होती. चोरून वापरायचं मग हा कीर्तनाला जायचं. मला गावकरी द्यायचे 7 दिवसाचे 11 रुपये. 11 रुपये. कर्मधर्म संयोगानं ते एक शेतकरी आऊत हाकत होता जुन्या काळातला, आणि त्याने बघितलं हा दिवसा खंदीला. अहंकार सांगतो बघा शेवटचं वाक्य, आपल्याला दोन्ही चरण निर्धारित वेळेस सोडायचे. तो म्हणला, हो तेवढा खंदील भिजवा, तू तेवढा राखेल. म्हणला, मूर्खा तुला काय अक्कल नाही. म्हणला, मी शास्त्री म्हणला, मी पण केलेला आहे. म्हणला, पण असा आहे, जो कोणी मला एखाद्या प्रश्नामध्ये हरवलं जाईल तेव्हाच तो खंदील विजला जाईल. म्हणला, चूक झाली नाही. म्हणला, मूर्ख आहे. म्हणला, हा मूर्ख आहे ना. म्हणला, कळत नाही. म्हणला, म्हणजे कोणताही प्रश्न विचारता. शेतकरी होता मला. बरेचसे लोक म्हणतात शेतकऱ्याला कळत नाही. मी म्हणतो जे शेतकऱ्याला कळतं ते शासनाला सुद्धा कळत नाही. मी खानदानी शेतकऱ्याचं लेकरू आहे. नाना त्या बसवंत पिंपळगाव तिकडं 5 एकरामध्ये एकच द्राक्षाचं झाड ठुलं फाकड्याने. अख्ख्या झाडांचा असणारा JCB न असणारा मुळासहित उपटून बाहेर काढलं. पुढचा शब्द तुमच्या तोंडात तो माझ्या मनात सुद्धा नव्हता. बरेचशी माणसं अनुमान प्रक्रियाला होतात. उचलून बाहेर काढलं. मी गेलो, म्हटलं एकच झाड ठेवलं 5 एकरात. नाही म्हणला, त्याच्यावर फार इन्कम आहे. म्हणलं, त्यामुळं शासन म्हणतं शेतकऱ्याला काय कळत नाही. ते म्हणलं, मारा शासनाला काय कळतं. म्हणलं, कसं काय, एकाच झाडावर 5 लाख अनुदान आलंय. म्हणलं, कोणाला कळत. कोणाला कळत मग शेतकऱ्याला. चला कर मग. तो म्हणला, मग कोणता विचारायचा का. हा म्हणला, कोणता विचार 8:45 पर्यंत गेलाय, पुढे चाल. म्हणला, मग तो म्हणला, बघ शेतकरी म्हणला, याला खंडन मंडन वाद विचार सागर कुमोदनी या प्रक्रिया सोडायला गेलो. हा सहज यजुर्वेदाच्या साऱ्या प्रक्रिया आपल्याला सहज सांगेल. त्याच्याचा तो विषय आहे. शेतकरी म्हणला, बघ शेतकरी हुशार होता. शेतकऱ्याने काय केलं, असा आवताला गरका मारला. जुन्या काळातलं लाकडी आवत होतं आपल्याकडे. जुन्या काळात बैल उभी करायला आवत कासरा टांगायची माणसं. बैल उभे करायचे, दांडीला बांधायचे, बरोबर ना. दांडीला बांधल्यावर बैल निम्या संघांबरोबर नाही जायचे. रुमणं, हा जुना शब्द होता. त्याला असं रुमणं बघितलं ना, असं उपासलं. रुमण्याला किती कुशी असतात जुने शेतकरी. बाबा आपला विषय. रुमण्याला 2 कुशी असतात. 2, एक वरच्या मुठीला आणि एक खाली बोडाला. 2 कुशी. मी खानदानी शेतकरी आणि अजून काही बैल आहे माझ्याकडे 4 येतात. ती नानांचे विचारा, या बघायला आले होते त्या दिवशी. कर्मधर्म सहयोगाने ते रुमणं हातात गेलं आणि त्याच्या पुढे गेला. म्हणला, याला काय म्हणतात. याला प्रश्न विचारायचा ना, अहंकार. ते म्हणला, याला लाकूड. म्हणला, पहिल्याच प्रश्नात फेल झाला. म्हणला, जाऊ दे तुला ऑप्शन देतो. म्हणला, मग हे जे लाकूड आहे याला लाकूड नाही, याला रुमणं म्हणतात. म्हणे, अरे प्रश्न विचार ना. म्हणला, पुढे वेळ चाललाय. मला वेळ घडोघडी काळ, मला पुढे जायचं. म्हणला, माझा वेळ काय महत्वाचा आहे. म्हणला, प्रश्नच आहे. हे जर मी तुला हाणलं तर कुठं लागन. म्हणला, साधू रुमण्याकडे बघायचा, खंदिलाकडे बघायचा, त्याचं आईस्क्रीमच झालं. तो म्हणला, याला डोक्यात म्हणावता हा पाठीत टाकी, याला पाठीत म्हणावता हा लावण्या हानी. त्याने खंदिली विजावला घरी गेला. नाना अहंकाराने नाडीला तुका म्हणे वाया गेला. सुख समाधान शांती प्रक्रिया आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान दैवी कृपेने प्राप्त झाले. ते जगताच्या दृष्टिकोनातून देण्याकरता थोडं तरी का होईना दान, आणि प्राप्त झालेले अवतारे वीरत्व शौर्य संतती संपत्ती या भोगामध्ये अहंकार न जतन करणं या प्रक्रिया त्याच्याकडे आल्या की तुकोबाराय म्हणते ते परिपूर्ण अवस्थेला जातं. त्याच्यातला असणारा वैमनस्य कडूपणा निघून जातो. कशाप्रमाणे अभंगाच्या कलिया
केले पांडुरंगे. मग याची क्रियामान साधना काय? काम, क्रोध आणि लोभ या 3 अवस्था प्रत्येकाला घातक आहे. संतांनी याच्यावर मात केली. काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. काम भल्या भऱ्यांना नाही आवडता आला का आतापर्यंत? मला वाटतं मज कामाचे निघाय ब्रह्मकन्येशी धरोपाय, पराशर केले काय भोगियली दिव्या धुरू. इथपर्यंत ब्रह्मदेवाला सुटला नाही, आपला जाईल का? नातरायने त्याला सांगितलं, तो मदन आहे म्हणला, कोणाला धडक मारायला भरोसा नाही म्हणला. यडका मदन मदन केवळ पंचानन, यडका मदन मदन यडका मदन केवळ पंचानन, यडका मदन केवळ पंचानन, यडका मदन 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 केवळ पंचानन, पंचानन मदन 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 केवळ पंचानन, पंचानन पंचानन यडका मदन 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 केवळ पंचानन, यडका मदन मदन केवळ पंचानन, यडका मदन मदन केवळ पंचानन, भारतवर्षामध्ये एक मात्र राजा होऊन गेला बघ. फार ताकदीचं वाक्य बोलतोय. महाराष्ट्रामध्ये एक मात्र राजा होऊन गेला की ज्यानं कामावरती विजय मिळवला महाराज. परक्याची असणारी परश्री माते समान एकमात्र शिकवण देणारं या महाराष्ट्रातलं एकमात्र राजकीय राज्यातलं नेतृत्व म्हणजे राजा छत्रपती शिवाजी महाराज. ज्यावेळेस सुभेदारांच्या असणाऱ्या मुघलांच्या जलाल खान्यामध्ये हिंदूंच्या आयाबहिणींची आबरू लुटल्या जात होती, त्याच वेळेस असणाऱ्या सुभेदाराची असणारी एकुलती एक सुवर्णाधिकात असणारी एक सून ज्यावेळेस पालखीमध्ये नजराना म्हणून आणली, नीट आहे का? नीट सून म्हणून आणल्यानंतर नजराना आणलाय म्हणल्यानंतर महाराज खुश झाले की मावळे काहीतरी चांगला नजराना आणते. तो नजराना आणल्यानंतर असणाऱ्या सांगितलं माझ्या समोर पेश केला जाय, त्याच्या त्या भाषेत आपल्या भाषेमध्ये माझ्या समोर आणून ठेवा. आणून ठेवल्यानंतर त्या नजराण्याच्या बाजूला असणारे मावळ्यांची फौज बाजूला झाली. त्या पालखीचे दरवाजे उघडण्यात आले आणि घाबरलेल्या अवस्थेमध्ये त्या सुभेदाराची सून ज्यावेळेस त्या नजरा म्हणून पालखीतून बाहेर काढण्यात आली, वाघिणीनं चित्कार टाकावी तसं राजे छत्रपतींना नखाच्या डोक्या केसापर्यंत तळतळती आग रक्तामध्ये उसळली. आत्ताच्या आत्ता तुमचा सुद्धा रांजाचा पाटील केला असता, पण तुम्ही माझे साथीदार आहात, गलती करताय उसे इंसान कहते आणि कुठंतरी गलती रुलाती तो गलती राहे भी दिखाती, म्हणून तुम्हाला असणारं थोडंसं माफ करतो. पण जर तुम्हाला माझ्यापासून वाचायचं असेल, माझ्या क्रोधातून वाचायचं असेल, कारण चुकीला माफी नाही, राजे छत्रपतींचं शासन होतं, कामावर क्रोधावर इतकी ताकद होती महाराज, ही जशीच्या तशी चोळी बांगडी करून पुन्हा तिच्या असणाऱ्या जागेवरती पोहोचली पाहिजे. हाच माझा आदेश आहे. हा एकमात्र राजा महाराष्ट्रात होऊन गेला, राजा छत्रपती. म्हणून तर तेव्हा बरं होतं, आताच पाहता काळ्या रात्रीला जिच्या रूपाचा चमकत होता ऊन, अशीच देखणी होती एका मुसलमानाची सून. त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवाना, त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवाना, म्हणून आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. गरजेपुरतं उगा जी पर्यंत नाही जायचं कीर्तन करायला. मर्यादा आहे बघा, मी थोडंसं बोलतो. कीर्तनकारानं फेटा उंतरवल्यावर जी म्हणावा, पण फेटा आहे तोपर्यंत राम राम म्हणायला पाठीमागच्या संप्रदायाचे नियम आले. तुकोबारायांच्या कीर्तनाला जर राजे छत्रपती बसत होते, यगाच्या पाठीवर एक मात्र राजा होऊन गेला कामक्रोधावर, ज्याच्या काळामध्ये कीर्तन शब्दाला कधी उलट करून ते राज दरबारात ती प्रक्रिया घडली नाही. कीर्तन शब्दाचा उलट वाचा, त्याच्या दरबारात कधी नाचली नाही. कीर्तन शब्दाचा उलट काय होतो? नर्तकी कधी त्याच्या दरबारात नाचली नाही, त्याला म्हणतात कामक्रोधावर विजय मिळवणं. आपल्याला जमेल का? एवढा दृष्टांत सांगतो आणि थांबतो, ऐका. असू दे, झाल्यावर टाळ्या व्हायच्या काय.
काहींना कळतच नाही क्रिया काय होती. माझा मित्र आहे, त्याने आयफोन घेतला, मेंढ्या वळतोय घडी, आणि 2-3 दिवस असं मेसेज पाठवायचं मला. सकाळी सकाळी पाठला, महाराज आहे तरुण, घ्या मजा करून, गेलं मरून लोक टाकतील पुरून. मला म्हणलं चांगला शिकला आणि पहिली नापास. म्हणलं म्हणजे लोगो आला आयफोनचा. म्हटलं आयफोन घेतला तू? म्हणला हो महाराज, मेंढ्यांच्या घेतला. म्हणलं ठीक आहे, कष्टावर घेतलंच पाहिजे, आपण उपभोग घेतलाच पाहिजे. म्हणलं पण ते काय झालं, ते व्हॉट्सअपला तुझा हे दिसत नाही, काय म्हणतात त्याला आपल्याकडे, डीपी दिसत नाही. आता त्याला तिथं अज्ञान कमी पडलं. तो म्हणलं त्या डीपीला चांगला फोटो लाव. तो म्हणला महाराज डीपीला फोटो लावला असता, पण वायरमॅन येऊन हाणण्याची शक्यता आहे. म्हणलं मला कळतंय ना, क्रियामान कर्म काय करतो याचा विसर पडणं. काम क्रोध कोणाच्या बाबतीमध्ये एवढा दृष्टांत मला सांगायचा नीट आहे का. राजाची, मेवाडच्या राजाची मुलगी होती मीराबाई, आणि नाचत होती. नाचता नाचता एक भिकारीन आणि एक भिकारीचं तिचा मुलगा समोरून चालले. दोन्ही सांगतो, आठवं गेले भावाभाव आणि काम क्रोध, दोन्ही सिद्धांतांना एकच दृष्टांत देतो. कर्म धर्म सहयोगाने रस्त्याने जाताना काम जागा झाला, आणि त्याने मीराबाईकडे बघितलं. मीराबाईकडे बघितलं, आईला सांगितलं मला या मुलीशी विवाह करायचा. लोभ सुद्धा जागा झाला. मीराबाई भजन इतके सुंदर म्हणत होत्या का नाही? किती सुंदर भजन म्हणत असेल, जगाचा मालक जर ऐकत असेल. जिसने कभी प्रेम किया ही नहीं ओ प्रीत निभाना, क्या जाने मुरलीधर चलिया मोहन, हम भी तुमको दिल दे बैठे. मेवाडचे भजनात असे होते भारतीय पद्धतीने. मग त्या मीराबाईच्या कानावर तो शब्द गेला. मीराबाईने दोघांना बोलवलं. राजकन्या होती, राजआज्ञा होती. काय म्हणतोय पोरगा? आईनं विचारलं. नाही सांगू शकत. नाही सांगितलं मी फाशी देईन. आई म्हणे सांगितलं फाशीच, नाही सांगितलं तरी फाशी, सांगितलं तरी फाशी. मीराबाईला एका शब्दात सांगितलं, पोरगा म्हणतोय तुमच्याशी लग्न करायचं. मीराबाईने सांगितलं मी येऊ तयार आहे आत्ताच्या आत्ता. इकडं पूर्वीच्या काळी भिकारीन जरी राजाला आवडली ना, तरी ती त्याला राजाला म्हणायची मला 100% तुमच्याशी विवाह करा वाटतो, पण मला माझ्या बापाची परमिशन घ्यावी लागेल. याच्यापेक्षा खाली येऊन व्यासपीठाची मर्यादा मला सोडता येत नाही. कालाय तस्माय नमः. कर्मधर्म सहयोगाने मीराबाईने सांगितलं, पण त्याच्याकरता एक आट आहे. काय? भजन करावं लागेल. भजन किती दिवस? 10 दिवस म्हणला. बरोबर 9 वाजून 10 मिनिटापर्यंत भजन करायचं 10व्या दिवशी म्हणला. मग भजनाला बसवलं महाराज त्याला. आठव कशाचा आहे? आठव कशाचा आहे? भजन केल्यावर काय होणार आहे? भजन केल्यावर काय होणार आहे? लग्न. तरुण पिढी, भजन केल्यावर काय होणार आहे? पुन्हा विचारतो, भजन केल्यावर काय होणार आहे? मग या नाही इकडं. भजन केल्यावर काय होणार आहे? लग्न. सध्या भेडसावलेला प्रश्न आहे महाराष्ट्राला. मग इकडे या, होईल त्या पद्धतीनं. आजही आम्हाला लोक म्हणतात महाराज तुमच्या शब्दावर दिलीपोर. मी ते बंद केला. आता नको, बामटे झाले माळकरी. युकून जाऊन त्या बीड कप तिकडं माळा घालून जातात. त्यांना वाटतं लय कट्टर माळकरी आहे, तिकडं मांसाहार करत नाही. आपले भामटे 7-8 जण माळा घालून जातात. तिकडून पोरगी घेऊन आले की 5-6 महिन्यांनी तिचा बाप भेटायला आला का पोरगी सुद्धा आखाडातली वारकरी भक्कम. काला येत असं माहिती. मग ते आठव भजनाचा आहे. भजनाला बसला. 10 दिवस भजन केलं आणि 10 दिवसांनी मीराबाईने उठवलं. उठे, लग्न करायचंय. त्याने सांगितलं कोणाबरोबर? नाठव. नाठव. माझं लग्न झालं. कोणचा? दृढांबोला केला गे माये, ब्रह्मादिका जो न पडे ठाये, तो मज व्हावा, तो मज व्हावा. या दृष्टिकोनातून केलं. लोभ सुद्धा निवारला, क्रोध सुद्धा गेला. त्याने सांगितलं मी जगताच्या मालकाबरोबर माझा विवाह झाला. भजन मला वाटतं ब्रह्मानंदे लागली टाळी, कोण दे हाते सांभाळी, ही अवस्था निर्माण झाली. क्रोधही गेला, कामही गेला, लोभही गेला. आणि आठव भजनाच्या लग्नाकरता बसवला होता, नाठव सुद्धा झाला. आणि तो त्या पद्धतीने तैसे आम्हा केले पांडुरंगे, या क्रियेला म्हणा पिकलिया शेंद कडूपण गेले. मग कोणतं भजन असेल गड्या ते? चला प्रेमाने सगळे आपण ते भजन करण्याचा प्रयत्न करूया. सगळ्यांनी एकदा प्रेमाने हात वरती करा, जसे आहे तसेच सरळ सरळ. माझी वेळ संपली. संत स्वागतासाठी विलास लहानू निगोते, त्याचप्रमाणे अर्जुन लक्ष्मण गुंजाळ, कैलास सौराम गुंजाळ, सकारे तुकाराम गुंजाळ, संदीप रामदास गुंजाळ, कैलास दादा गुंजाळ, नामदेव लक्ष्मण गुंजाळ,
अर्जुन लक्ष्मण गुंजाळ आणि मारुती लक्ष्मण गुंजाळ विलास लहानू निगोते यांना विनंती आहे आपण महाराजांच्या स्वागतासाठी व्यासपीठावरती यायचं आहे. हरिभक्तपरायण बन्सी महाराज गुंजाळ, हरिभक्तपरायण बिरादार महाराज गुंजाळ आणि हरिभक्तपरायण भीमाजी दोंडेबा जगताप यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. हात सरळ, हात हात कोणी खाली घालले तुम्हाला? सरळ सरळ संगनमेरच्या याड्या वेळेवानी वाढल्याने सोडू नका, असे सरळ धराव. तुम्ही बसा, आम्ही जातो आता. विठोबा रखुमाई मुक्तीचा सोहळा. फक्त थोडासा तरुण कीर्तनकार पाहिलं एवढे हार टाका. एखादा जुन्या कीर्तनकाराला घालाल तर त्याच्या पॉलिसी सहित तुम्हाला पैसे द्यावे लागतील तेवढे. दम कोंडन मरण नागाने एवढा बोजा म्हणलं. पण हे प्रेम आहे महाराज, म्हणून जाता जाता विनंती करतो, जमेल त्या ठिकाणी परोपकार, जमेल त्या ठिकाणी संगती चांगल्याचे, जमेल तितकं दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी व्हा. आपली वेळ संपत आली बाबा, पण व्हायलाच पाहिजे का? हां, आता काय झाले त्याचे पण 45,000 होतील, त्याचे परवडन का तुम्हाला? अनेक वारे सुटेल तातडी, पाटील बुवाची मग पडेल माडी, त्याची पाची पुरे लागतील देशोदडी, पिंगळा मारी. हा पिंगळा काय झालं, बऱ्याच जणांनी म्हणता येत नाही तरी पांगळा करून टाकला तो. ज्याला म्हणता येईल त्याने म्हणावं, ज्याला काहीच स्वर नाही. पिंगळा गपे, पिंगळा तिकडे नेक हवेनी. हा पिंगळाही हा पंचभूतांचा असणारा नरदेव आहे. या 5 प्राण अपान व्यान उदान यांची अवस्था गेली, हा नरदेह बोलला जातो. म्हणून नात्रायांना म्हणावं लागलं, या सेंदाची कडूपण जाण्याची अवस्था जर या क्रियेने नाही गेलं तर मग त्यांना त्या पद्धतीने सांगावं लागलं, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल,
बरेचसे लोक म्हणतात लय पैसे नेतात, मग तुला देतो तू म्हण. वाजवायचे किती किती त्याला 10, मग तू वाजव याकडे. तू तर थाप टाका लागली, तू 2 पानातून इकडे शाईपुडात बोटं काढितो. कोणाचे काम आहे का त्या पद्धतीने. म्हणून यांना गुन्हेजन तुको बरं म्हणतात. पिकली असेंद कडूपणा गेले तैसे आमा केले पांडुरंगे काम क्रोध लोभ निमाले टाईचे. अवघी आनंदाची सृष्टी झाली आटव नाटव गेले भावाभाव झाला स्वयमेव पांडुरंग. ह्या प्रक्रिया जर त्या देहाच्या ठिकाणी ठरवल्या तर त्याची क्रियामान साधना तुकोबारा म्हणतात संसार जन्म करता भाग्याची आहे. तुका म्हणे बाग जनावी म्हणी, तुका म्हणे बाग जनावी म्हणी, तुका म्हणे
झालेली सेवा या ठिकाणी समर्पित. बोलण्याच्या ओघातून अपशब्द गेला असेल वाणीच्या दोष शोधून परत करा. 5 मिनिटं 13 सेकंद माझा वेळ एक्स्ट्रा झाला. तुम्ही सांगितल्याबद्दल थोडंसं पुढं जाता. आता शेवटी आपल्या माणसाचं वेळ सुद्धा त्या पद्धतीने निश्चित नाही आहे. काही 1 रुपयाच्या गोळीला MFG एक्सपायरी याच्या बाबतीत कोणतीच नाही आहे. मग त्याच्या बाबतीमध्ये कोणता विचार करायचा. ठरलेल्या वेळेत कधी होतं का 12चे लग्न 12लाच लागतात आपतात 12 वाजतात पण लागत नाही. इतकं दुर्दैव आहे आपल्या कलियुगाचं. म्हणून नियोजित पद्धतीने इतकं सुंदर सप्ताहाचं आयोजन नियोजन असणारं ऑनलाईनच्या माध्यमातून आमचे मित्र त्या दृष्टिकोनातून सुंदर असणारं चित्रीकरण त्यांच्याकरता या सर्वांच्या आयोजन नियोजनाला एकदा माझ्यातर्फे टाळ्या वाजतो. इतकं सुंदर नियोजन आहे. त्या दरवर्षी इथं यायला आनंद वाटतो मला. दुसऱ्या तारखा थांबून इकडे यावं वाटतं. तुम्ही म्हणणार माल जास्त भेटतं, असं नाही. प्रेम महत्त्वाचे. प्रेमाशिवाय काय नाही म्हणून जाता विनंती करतो. थोडंसं व्यसनापासून बाजूला व्हा. तुम्ही थोडं फॅशनपासून बाजूला व्हा. जाणती माणसं एकमेकातल्या दूषणपासून बाजूला हा महाराष्ट्र पुन्हा राजांचा झाल्याशिवाय राहणार नाही. झालेली सेवा समर्पित. जास्त बोललो असेल कमी करा. कमी बोललो असेल रिकामा जागा तुम्ही भरा. गुणीजन गायक वादक या ठिकाणी उपस्थित ज्ञात अज्ञात राजकीय क्रीडा व्यापार संकुल क्षेत्रातील कीर्तन क्षेत्रातले विद्वान महारत्न सर्वांच्या चरणावरती नतमस्तक आणि वाणीला पूर्णविराम. विठ्ठल जय जय